डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाच्या विचारधारेवर संबंधित असलेल्या राजकीय पक्षाच्या नावाच्या घोषणेसंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करीत रिपब्लिकन पक्ष आता रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या नावाने स्थापित करण्यात येत असल्याची माहिती राजू साबळे यांनी माध्यमांद्वारे दिली आहे। जे ध्येय धोरणावर आहे कोणता पक्ष चालतोय मला सांगा तुम्ही फक्त। अजेंडा काय राहणार आहे? आमचा अजेंडा असा आहे की समता स्वातंत्र्य न्याय बंधुता याच्यानुसार आम्ही रिपब्लिकन पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये चालवणार आहोत। हो, त्यालाच कटिबद्ध राहून आम्ही आता पुढे कार्य करणार आहोत। खूप मोठे प्रश्न आहेत, सर्वच प्रश्न आहेत। भूमिहीनांचा प्रश्न आहे, शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, रिझर्वेशन कोट्याचा प्रश्न आहे, खूप मोठे प्रश्न। याला कोणी हात घालत नाही। आता ते काम आम्ही करणार आहोत। की हे सर्व प्रस्थापिताच्या धावण्याला बांधले असल्यामुळे हे बोलू शकत नाही। आमच्या दरवाजाने यांची एंट्री आहे सर्वांची, त्यामुळे समोर येऊन बोलू शकत नाही ते। पण आमच्यासारखा कार्यकर्ता आम्ही बोलू शकणार। अशी प्रश्न असंख्य आहेत। प्रत्येक पक्ष संघटना हा समस्या मांडतच असतो। मात्र आपण जर पाहिलं आता की आता पुन्हा पेव सुटतील आता पण समस्याबद्दल हे करण्याबद्दल ते हे नाही, फक्त आगामी निवडणुका म्हणून आपल्या पक्षाची वाट चालत अशी दिसते का कसं? सध्या तरी आम्ही बांधणीवर म्हणजे जी काही बांधणी असते संघटनात्मक ती बांधणीवर आम्ही जोर देणार आहोत। संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यकर्ता कसा त्या ठिकाणी आम्ही तयार करता येईल बाबासाहेबांच्या विचारधारेवर आणि प्रामाणिकपणाने स्वाभिमानाचा कार्यकर्ता असायला पाहिजे। तो कुठं न झुकता कुठं कोणाची लाचारी गुलामी करण्यापेक्षा स्वाभिमानाने तो